राज्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात निर्विवाद बहुमतासह सरकार स्थापन झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या रूपाने बाहेरचा पालकमंत्री लाभला। अशोक उईके यांच्या समोर जिल्ह्याच्या विकासाचा गाडा पुढे नेण्याचे आव्हान तर आहेच, पण भाजपातील अंतर्गत कलहाला समोर कसे जायचे हे आव्हान देखील अशोक उईके यांच्या समोर आहे। अशातच पालकमंत्री म्हणून त्यांचा पहिलाच दौरा प्रचंड वादग्रस्त ठरल्याने पुढील कारकीर्दच वादग्रस्त ठरेल अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहे। 25 जानेवारीला अशोक उईके यांचे चंद्रपूर शहरात प्रथम आगमन होते। आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा, पालकमंत्री उईके यांचा सत्काराचा कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला होता। शासकीय नियमानुसार प्रियदर्शनी नाट्यगृह हे राजकीय कार्यक्रमासाठी देता येत नाही, मात्र नियमबाह्य पद्धतीने खुद्द पालकमंत्रीच या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी राहिल्याने नवा वाद उद्भवला। नंतर आमदार जोरगेवार यांनी आदिवासी संघर्ष समितीच्या नावाचा अर्ज देऊन सारवासारव केली, पण तरीही पहिल्याच दौऱ्यात नियम डावलल्याचा ठपका अशोक उईके यांच्यावर बसलाच। प्रियदर्शनी सभागृहात येण्याआधी रेस्ट हाऊसला महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी केलेले अशोक उईके यांचे जंगी स्वागत चर्चेचा विषय ठरले। या स्वागताने गटबाजीच्या एका वेगळ्या विश्वात अशोक उईके यांना पहिल्याच दौऱ्यात नेऊन ठेवले। प्रियदर्शनी सभागृहातील कार्यक्रमात माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंडे यांची अनुपस्थिती देखील बरेच काही सांगून गेली। जाणीवपूर्वक झालेल्या या राजकीय हालचालींना अशोक उईके यांचे समर्थन तर नाही ना, हा प्रश्न देखील या निमित्ताने उद्भवला। हे सर्व कमी नव्हते की काय? प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री उईके यांची छायाचित्रे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी पत्रकारांना मनाई केल्याने उद्भवलेला वाद व पत्रकारांनी या कृतीचा निषेध करत केलेले बहिर्गमन अशोक उईके यांच्या समोर अडचण निर्माण करणारे ठरले आहे। बघतो, माहिती घेतो, करतो अशी वेळ काढून उत्तरे पालकमंत्री उईके यांनी दिली व वेळ मारून गेली। पालकमंत्री अशोक उईके यांनी अद्याप लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतलेली नाही। पुढे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आहेत। सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे आव्हान उईके यांच्या समोर आहे, मात्र पहिल्याच दौऱ्यात पक्षीय कलह, नियमबाह्यरित्या सभागृह आरक्षण, पत्रकारांचा अपमान अशा गंभीर घटनांचा सामना अशोक उईके यांना करावा लागल्याने त्यांची पुढील वाटचाल काटेरी ठरणार आहे, हे देखील तितकेच खरे। आपल्याला ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडली असल्यास खबरकट्टा लय भारीला आता सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा व अशाच विविध माहितींसाठी बघत रहा खबरकट्टा लय भारी। धन्यवाद।